अरे विक्रांत, डॉक्टर म्हणाले की तुम्हाला भेटायला सांगितलं सेशन संपल्यावर. हो हो, बस ना. काही घेणार तू? चहा, कॉफी? नाही नको. ऍक्च्युली माझ्या सगळे अपॉइंटमेंट संपलेत. मी तुझीच वाट बघत होते. काही विशेष? विशेष म्हणजे मला तुला काहीतरी विचारायचंय. विचार ना. तुला तुझ्या हॉस्पिटलमध्ये परत जायला आवडेल? मानसी, तुला सगळं माहिती आहे तरी तू का विचारतेस मला हे? विक्रांत, मला हे माहितीये की गेले 1.5 वर्ष तू हॉस्पिटलमध्ये गेला नाहीये. पण आत्ताच काय? आता जर तुला हॉस्पिटलमध्ये जायचा चान्स मिळाला तर तुला आवडेल का? जावंसं वाटेल तुला? आय डोंट नो, माहित नाही. माहित नाही हे काय उत्तर झालं विक्रांत? खरंच माहिती नाहीये मला. का? कारण मी कधी विचार नाही केला यावर. मग कर आता विचार आणि सांग मला. तू आत्याकडे माझी वकिली करणार आहेस का? अरे, मला वकिली करायची गरजही नाहीये. कारण तू, नानू मामा, मोनिका आणि मुलं हा गुंता ज्या पद्धतीने सोडवलास ना, त्यावरून मला तुझ्याबद्दल कॉन्फिडन्स आलाय. म्हणून मी विचारतीये. हे बघ, मी तुला आधीही सांगितलंय, आता परत एकदा सांगतो. आत्याला मी हॉस्पिटलमध्ये नकोय आणि म्हणून मी याचा विचारच करत नाही. मग मी सुद्धा तुला परत सांगतेय की आता विचार कर आणि नीट विचार कर. हे बघ, मी तुझी वकिली करेनही आत्यांसमोर, पण त्याआधी तुला नक्की काय वाटतं हे मला समजायला हवं. आय एम नॉट शुअर. सिरियसली. शुअर का नाहीयेस तू? आय एम नॉट इन टच. हे बघ, 1.5 वर्ष हा खूप मोठा काळ. हो, पण टच येईल ना मग परत. त्यासाठीच हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे. कॉन्फिडन्स तेव्हाच येईल ना. बघू. अरे, आपण एकदा शिकलेलं सायकलिंग, स्विमिंग किंवा ड्रायव्हिंग विसरतो का? मानसी, तू का माझ्या मागे लागलीस? कारण तू लवकरात लवकर बरा व्हावास असं वाटतं मला. आणि त्यासाठी रेग्युलरली हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे. काम करणं गरजेचं आहे विक्रांत. ठीक आहे. ठीक आहे. ओके, मग मी. मानसी, ठीक आहे. मी विचार करेन यावर. व्हेरी बॅड. माझा पडलेला चेहरा बघून तुला हसू येतंय. नाही नाही, असं काही नाहीये, पण मी नक्की विचार करेन. दॅट्स बेट. ते मावशी, मम्मा कधी येणार? मम्मा येईल ग. तिला फोन कर ना तू. बर, 5 मिनिटात नाही आली मम्मा तर आपण फोन करूया. चालेल? चालेल. ओके. अरे, मम्मा आली. मम्मा, ओ पिल्लू, तू दमली आहेस? थोडीशी ग. कसा आहे पिल्लू? मी छान आहे. आमची टेस्ट कशी झाली विचारा? अरे हो, आपण तर टेस्टची किती तयारी केली होती. कशी झाली पिल्लू टेस्ट? छान झाली. मम्मा, मी सगळं सांगितलं. मम्मा, माझं नाव आणि पत्ता आणि माझं पक्षी. व्हेरी गुड. पण मम्मा, मला एका प्रश्नाचे उत्तर नाही आलं. अरे च्या, कुठलं? हे मला पण नाही बोलली ईशा. मम्मा, माझ्या ना टीचरने विचारलं की तुझं बाबाचं नाव काय आहे? मम्मा सांग ना, अशी का करते ग? हो बेटा, सांग ना माझ्या बाबांचं नाव. माझ्या सगळ्या फ्रेंड्सने सांगितलं, फक्त मी नाही सांगितलं. मी टीचरना फुल नेम सांगितलं, ईशा मानसी देशपांडे. मग त्या काय म्हणाल्या? त्या म्हणाला की या बाबांचं नाव कुठे आहे? मम्मा, कोण आहेत माझे बाबा? तुझं नाव सांग ना. मी तुला उद्या सांगते. हा, आता रात्री झोपताना गोष्ट कोणाला ऐकायची आहे? नाही, बाबांचं नाव सांग ना. पिल्लू, मी उद्या तुला सांगेन. हा, नक्की.
बरं आता भूक लागली आहे ना? हो मला भूक लागली, मला जेवायचं आहे. मग तू, मी आणि सई मावशी आपण जेवूया आता. हा मम्मा तू जेवल्यानंतर मला बाबांचं नाव सांगशील? अरे बापरे, मी विसरलेच होते. आज जेवणानंतर एक गंमत आणली एका मुलीसाठी. कुठली गंमत? एका मुलीचं आवडतं आईस्क्रीम. ये आईस्क्रीम. चला फ्रेश व्हायचं आपण. हा चला. ओ हो हो. हा बोला. आई काय सांगत होती? काय गडबड काय आहे? बोला 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 बोला. अरे अरे बोला ना, काय तक्रार आहे तुमची? बाबा ती बकुळा काय समजते स्वतःला? आमच्यात भांडण लावून देत होती ती. आणि अथर्व त्याला म्हणाले की तो जाड आहे. अरे तुम्ही का लक्ष देता तिच्याकडे? का मग तिने मला असं का बोलायचं? ती कोण अशी मला बोलणारी? ती सारख्या काढा टाकत असते बाबा. ए, मग तेच लावा करत असते. अरे हे बघा, आपण तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही. ती कशी वागू दे, आपण तिच्या थराला जायचं नाही. बरोबर? नाही, मी तर तिची आता वाटच लावणार आहे. अरे काय करणार आहेस तू? मी तर ती काम करत असताना तिच्या मागे जाऊन तिच्या अंगावर कचऱ्याचा डबा उलटा करणार. आणि मी तर तिच्यावर एका मागोमाग एक 5 अंडी फेकणार. नाही हं, असं काही करायचं नाही. उगाच अंडी नाही रे वाया घालवायची. ती मॅड आहे, तिला असंच पाहिजे. ती जिनावरून उतरत असेल ना तेव्हा मी तिच्या पाठी जाणार आणि तिला धक्का मारणार. अरे मला जाणं म्हणते काय? आता बघ माझी ताकद. ती गडगडत खाली जाईल आणि मग बसेल रोडत. तिने मोनिका बनीसाठी कॉफी बनवली ना की मी त्याच्यात गपचूप मीठ टाकणार. पिऊ दे घाणेरडी कॉफी. मग बघा कसे फटके पडतात त्याच्या बकुळाला. शांत व्हा बघू. गप्प बसा, गप्प बसा. तुम्ही नेहमी आम्हालाच का ओरडता? अरे त्या दोघी तर आम्हाला सारखा त्रास देतात. हे बघा, असं काही करणार नाही तुम्ही. घरात भांडणं होतील असं काही करायचं नाही, कळलं? आता त्यांनी काय केलं ना तर आम्ही काय ते करू. हा. पण तुम्ही प्लान्स करायचे नाहीत आणि ते अंमलात सुद्धा आणायचे नाहीत. कळलं? पण बाबा. अरे प्रॉमिस. अरे द्या ना प्रॉमिस बाबांना. ते सांगतात ते ऐकायचा. पण आई, अरे प्रॉमिस. प्रॉमिस. येस, गुड बॉय, गुड बॉय, व्हेरी गुड. ए अरे. ए अथर्व, अरे ऐका. ए कठीण आहे. मानसी, एवढा विचार करून उत्तर सापडेल? सॉरी, मलाच कळत नाहीये मी ईशाला काय उत्तर देऊ. कठीण आहे खरं. दिल्लीला असताना सुद्धा एकदा असंच झालं होतं. तिथे ना मी ईशाला रोज एका जवळच्या बागेत घेऊन जायचे. आम्हाला 2 आजोबा नेहमी भेटायचे तिथे, सिंग अंकल आणि परम अंकल. त्यांना ईशा खूप आवडायची. आम्ही दिसलो नाही तर आम्ही भेटेपर्यंत ते थांबायचे. पण ईशाशी 2 शब्द बोलल्याशिवाय ते जायचे नाहीत. एकदा त्यातल्या सिंग अंकलने मला प्रश्न विचारला, ईशाचे बाबा काय करतात? मग काही नाही. मला तेव्हा जे सुचेल ते मी उत्तर दिलं की ते कुठेतरी दूर भारताबाहेर नोकरीवर असतात. पण मला ना भीती वेगळीच होती. सिंग अंकल एक वेळ मी सांगेन त्यावर विश्वास ठेवतील ग, पण ईशाचं काय? ईशाने जर मला हा प्रश्न विचारला तर? अर्थात
तेव्हा ती लहान होती आणि तिला आमचं संभाषण कळलं सुद्धा नाही. पण कधी ना कधी हे फेस करावं लागणार हे माहिती होतच. आणि आता ती वेळ येऊन ठेपलीये ग. काय सांगशील ईशाला? मला असं वाटतंय ईशाचे बाबा म्हणून मला विक्रांतच नाव सांगावं लागेल. रेडी. आता फक्त आमची पिंक पिंक बॉटल. चला निघायचं. येस, आम्ही रेडी आहोत. अरे वा, सई मावशी सोबत जाणार आम्ही आज. येणार ना? शाळे माझं बाळ ते. मम्मा मी काय सांगू? शाळेत टीचरना नाव, बाबांचं नाव. सई मावशी, आपल्याला उशीर होतोय ना जायला. हो हो हो, चला 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 निघूया आपण, नंतर बोलूया. हा सांग ना मम्मा. इशू बेटा, तू काहीच नको सांगू. मम्मा सांगेन टीचरला काय सांगायचं ते. ओके ओके मम्मा, नो प्रॉब्लेम मम्मा. गुड गर्ल. निघा तुम्ही. बाय. बाबा. टाटा. टाटा. हॅव अ गुड डे. दोन मुलं सांभाळायची तुला मानसी. एक ईशा आणि दुसरा विक्रांत. एक एक करून आता प्रत्येक प्रॉब्लेम सोडवायला हवं. हॅलो, निर्मला आत्या. बोल मानसी. आत्या, मला महत्वाचं बोलायचंय. आत्ता बोलू शकतो फोनवर का तुम्ही बिझी आहात? नाही नाही, बोल बोल, काही हरकत नाही. वन सेकंड बिफोर आय फॉरगेट, काल विक्रांतने एक मिस्ट्री सॉल्व्ह केली असं कळलं मला. नानू मामा आणि मुलं खूप झोपले होते, ते त्याबद्दल काही? हो, ऍक्च्युली विक्रांतने लॉजिकली आणि रॅशनली विचार केला म्हणून बरं झालं, नाहीतर मी वेगळाच विचार करत होते. खरे नाही, म्हणजे त्याने जो काही विचार केला ना तो माझ्या डोक्यातही आला नसता. बरं, एनिवे, तू का फोन केलायस? आत्या, मला असं वाटतं की आता तुम्ही विक्रांतला संधी द्यायला हवी. त्याच्या हॉस्पिटलमध्ये येण्याविषयी म्हणतेस का? हो आत्या, कारण त्यानेच त्याची रिकव्हरी फास्ट होईल. हो, पण त्याला तेवढा कॉन्फिडन्स आहे का? म्हणजे हे मला आधी बघायला लागेल, कारण तो कसं होतं, एकदा एक बोलतो आणि नंतर काहीतरी वेगळंच बोलतो. मला अजूनही खात्री वाटत नाही. आत्या, मी देते खात्री. ट्रस्ट मी बोलली आहे त्याच्याशी. त्याला जर संधी मिळाली तर तो विचार करेन असं म्हणालाय आणि मला खूप पॉझिटिव्ह वाटला तो. नाही, आता तू म्हणतेस म्हणजे असेल. हो आत्या, मी मुद्दाम बोलले त्याच्याशी, कारण मलाही त्याचा कल बघायचा होता. ओके, निदान आठवड्यातनं एकदा तरी तुम्ही त्याला येऊ द्या. हो हो, ठीक आहे, मी बोलते त्याच्याशी तसं. थँक्यू आत्या. अरे थँक्स काय, रादर मी तुला थँक्स म्हणायला पाहिजे. खरं सांगू का, त्याने हॉस्पिटलमध्ये रुजू व्हावं असं मलाही मनोमन वाटतंच ग. चल बाय. थँक्यू. बाय. आय 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 ग, आय 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 आय. अरे कोणीतरी माझी जरा पाठ चेपून द्या रे, खूप दुखतीये. अरे मी तुमच्याशी बोलतोय, कळतंय का तुम्हाला? माझी पाठ चेपून द्या. तू चेप 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 लवकर. आई आई आई, हळू हळू. अरे काय रे, अरे कुणाचा राग माझ्यावर काढतोयस तू? सॉरी 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 सॉरी. काय रे पोरांनो,
आज तुम्ही तुमच्या तलवारी अशा मॅन का करून ठेवल्या आहेत हा? आमचे लढवय्ये सैनिक असे दुर्मुखलेले काय आहेत? सैनिक हा. आम्ही कसले सैनिक? आमच्या हातात तरवालीच काढून घेतल्यात आई बाबांनी. हा? आम्ही काहीच नाही करायचं का? आणि त्या दोघी त्यांना हवं तसं ते आम्हाला चिडवणार. नाही हे नाही चालणार. असं कसं? तेच तर आम्ही म्हणतोय. आम्ही काहीच का नाही करायचं? हे बघा पोरांनो, मी बोलतो तुमच्या आई बाबांशी, तोपर्यंत तुम्ही जरा शांत राहा. काय लढाई म्हटलं की हार जीत ही असणारच. तुम्ही असं करा, आतमधनं जाऊन बॅट बॉल घेऊन या. हा, आपण क्रिकेट खेळूया. अरे मी टाकतो ना अशी बॉलिंग. आई आई आई, जा जा लवकर जा 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 जा. नानू मामा कसा आहे? नाही का, आज जरा पाठ दुखत होती म्हणून मी पोरांकडनं चेपून घेत होतो. हो का? काही सिरियस वगैरे आहे का? ठीक आहे, सिरियस वगैरे काही नाही ग, मी ठीक आहे. विक्रांत आहे? आहे ना आतमध्ये, सारखा आपला रूम मध्ये बसलेला असतो. हो हो. मी हाक मारतो त्याला. नको 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 नको, आराम कर, मी बघतेच. बरं, ठीक. हा, जा. चला नानू आजोबा. मी जरा निर्मलेशी बोलून येतो. हा, तोपर्यंत तुम्ही सुरू करा. जा जा. अगं, ऐक गं. हाय विक्रांत, हाय आत्या. कसा आहेस? बरं आहे. तुलाच भेटायला आले होते. हा, बोल ना. एवढं तुटक तुटक का बोलतोयस? अजून राग गेला नाहीये का मनातला? नाही नाही आत्या, तसं काही नाहीये. तू केलं ते बरोबरच होतं. त्या दिवशी माझ्या हातून काही चूक झाली असती ना तर. जाऊ दे रे, जाऊ दे. आता पुन्हा रुजू होशील का हॉस्पिटलमध्ये? म्हणजे म्हणजे डॉक्टर म्हणून काम करायला असंच म्हणायचं ना ग तुला? असंच? व्हॉट एल्स? येशील ना? आत्या, बघू. आता बघू काय? कशाला बघू? अगं, मला आत्ता नाही सांगता येणार. ए, असं काय करतोयस? जा की, हेच तुझं काम आहे. आय नो, पण मला ते जमेल की नाही मला नाही माहित. हो जमेल. हे बघ, त्या दिवशी तू मिसेस कारंडेंच्या बाबतीत जे निदान केलं होतंस ना, त्यावरनं मला पूर्णपणे खात्री आहे तुझ्याविषयी. आणि तुझी खात्री मीच देते तुला. मग आणखीन काय? ए विक्रांत, खरं सांगू का? मी, आपला सगळा स्टाफ, सगळे पेशंट्स तुझी वाट बघते. विक्रांत, अरे बरोबर बोलते ती. तू हॉस्पिटलला जायला सुरुवात कर. पूर्ण बरा हो. पुन्हा लग्न कर आणि सुखी हो. येशील ना विक्रांत? तू येशील? मी वाट बघते तुझी. मग कॉल करेन. बाय बेटा, बाय. नानू मामा, तुझीही काळजी घे. हो. येते मी. बाय. काय रे विक्रांत, अरे किती विचार करशील? उगाच वेळ वाया घालवू नकोस. उद्यापासून हॉस्पिटलला जायला लाग. नानू मामा, मला एक महत्वाचा फोन करायचा आहे. ठीक आहे, कर बाबा फोन. मला आपलं वाटलं तर मी सांगितलं, बाकी तुझी मर्जी.
हॅलो, हॅलो, बोल विक्रांत. मला तुला भेटायचं होतं. तुला जमेल? कधी? आत्ता? नाही नाही, आत्ता नाही. तू तू बिझी असशील ना. मी असं अचानक कसं सांगेन आत्ता भेटायला. मग कधी? तू फ्री झालीस की मला सांग, म्हणजे संध्याकाळी किंवा रात्री. ओके, पण मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुला. बरं बरं. कुठे भेटायचं मग? आपल्या नेहमीच्या ठिकाणी. तंबीकडे. हा, कॉफी घेऊ. चालेल. बाय. बाय.